सगळ्यांसमोर बसून हा दंड घेणार आहे सगळ्यांसमोर. युनाचे असू द्या, दिल्लीचे असू द्या, गल्लीचे असू द्या, भारत सरकार असू द्या, केंद्र सरकार असू द्या, राज्य सरकार असू द्या, व्यापारी कर्मचारी पुढारी असू द्या, वित्त मंत्रालय, RBI गव्हर्नर, तुमचे एका दुसरी का अजून दुष्काळ आहे रे बाबा. आपण काय करणार? 1,12,992. तुम्ही ऍप्लिकेशन पहिला केलं काय ते काय चाललंय आहे आता हल्ली आहे ते ग्रामसेवकडे झेरॉक्स दाखवा मला. देतो ना दाखवा म्हणजे नेमकं वाचल्यावर कळू देईल काय तुमचा काय मुद्दा आहे हे कळू देईल. तुम्ही काय सांगता? ही जी जागा आहे ग्रामपंचायतच्या अंतर्गत येते आणि यांनी ते ग्रामपंचायत न विचारता तुम्ही कामं करताय असं त्याचा एक अजेंडा आहे ना दादा. यस. आणि दुसरी गोष्ट ऑब्जेक्शन घेतला असणार ना? नाही ना. असं एवढं कसं येणार? गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालत आहे. चालू आहे सर. ग्रामसभेचा ठराव नसताना यांनी काय केलंय, हे जे कंपनीवाले ना कंपनीवाल्यांनी बांधलं आहे आणि कंपनीवाले मंजूर झालं का? नाही ना. त्याच्यासाठी आता हे इकडनं आटपलं. आता तलाठी आणि ग्रामसेवक त्यांच्याकडे जाऊ, त्यांना सांगू, ते तुम्हाला नोटीस देतील तुम्हाला आणि या लिमिटेड कंपनीला. तर बाबा तुम्ही एवढ्या वर्षापासून जे रेव्हेन्यू ढापलं ते कोणाच्या आदेशाने, भारत सरकारच्या का केंद्र सरकारच्या का राज्य सरकार. हा मुद्दा इंटरनॅशनल असल्यामुळे आणि कलेक्टर साहेब सुद्धा सांगता हे डोक्याचं वरचं आहे. रेव्हेन्यू जर कलेक्टरच्या वरचं असेल चालेल का? मग बॅग काय असू द्या असं